नमस्कार रसिको. तिच्याच हृदयी फुटतो पाझर वाही दयेचे अमृत हो. तिच्याच हृदयी फुटतो पाझर वाही दयेचे अमृत हो. येई झडकरी भक्तांसाठी सकलांची ती आई हो. कुणी म्हणती हो दुर्गा तिजला, कुणी म्हणती हो दुर्गा तिजला, कुणी अंबाबाई हो. नावे कितीही भिन्न असू दे, आदिशक्ती ती एकच हो. महिषासुर मर्दिनी बनूनी दुष्टांना संहारी हो. अनादिकालापासून रक्षी सज्जनास ती सत्वर हो. शोधू नका तिचे इकडे तिकडे, शोधू नका तिचे इकडे तिकडे, ती चराचरातून आहे हो. आईचा त्या जागर करूया, अंतरात जी वसली हो. आईचा त्या जागर करूया, अंतरात जी वसली हो. वाह. नमस्कार रसिक हो. दीप्ती देसाई प्रस्तुत गाज मनातल्या कवितांचा अनोखा अंदाज. यात जागर नवदुर्गांचा या विशेष भागात मी पल्लवी वडभेकर बर्वे तुमचं मनापासून स्वागत करते. रसिका हो, आजच्या कार्यक्रमाच्या ज्या नवदुर्गा आहेत त्यांची ओळख करून द्यायच्या आधी मी ओळख करून देणार आहे तुम्हाला एका दुव्याची. म्हणजे तुम्ही रसिक, मी, येणारे आमंत्रित आणि आमची गाज या सगळ्यांना एकत्रित जोडून ठेवणारा दुवा म्हणजे आमच्या दीप्ती देसाई मॅम. हो, अगदी खरं. गाजची मूळ संकल्पना सुद्धा आमच्या दीप्ती देसाई मॅमचीच आहे. मंडळी, आजच्या आपल्या नवदुर्गा या सगळ्या जणी नवचैतन्याचं रूप आहे. त्यांची ओळख मी तुम्हाला करून देते. प्राची देसाई, हॅलो, अलका कुडके, नमस्कार. मनीषा ताम्हाणे, नमिता आफळे, नमस्कार. प्राजक्ता विधाते, विभावरी चिटणीस, नमस्कार. जान्हवी दरेकर नमस्कार. आणि मधुरा प्रभू. नमस्कार. आजच्या या भागासाठी आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल सख्यानो तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. अजून एका दुर्गेचे आभार मानायचे मंडळी. त्या म्हणजे पौर्णिमा शिरीषकर मॅम, ज्या दालन महाराष्ट्राचे ज्या संचालिका आहेत आणि लंडन स्थित ग्लोबल बाप्पा याच्याशी संबंधित आहेत. त्यांनीही दीप्ती देसाई प्रस्तुत गाजला पाठिंबा दिला, यासाठी त्यांचेही मनापासून आभार मी गाज परिवारातर्फे मानते. तर आता येऊया मूळ विषयाकडे, ज्याची तुम्ही अगदी आतुरतेने वाट बघत आहात. नवरात्र म्हटलं रसिक हो की देवीची वेगवेगळी रूपं आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यापैकीच एक आहे लक्ष्मी रूप. आणि त्या लक्ष्मी रूपाबद्दल एक खूप छान गोष्ट आता मधुरा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. मधुरा. धन्यवाद पल्लवी, फार छान सांगितलंस तू. आदिशक्तीचा गौरव तू केलास आणि खरंच ही आदिशक्ती विश्वजननी आहे. या आदिशक्तीची 3 रूपं आहेत. त्याच्यातली महासरस्वती ही विद्याशक्ती आहे, महाकाली ही क्रियाशक्ती आहे आणि महालक्ष्मी ही वित्तशक्ती आहे, अर्थशक्ती आहे. जसे उत्पत्ती स्थिती लयाचे 3 स्वामी आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यातले श्री विष्णू हे पालनाचे स्वामी आहेत, संरक्षणाचे म्हणजे पालनाचे स्वामी आहेत. आणि आपण असं म्हणू शकतो की ते ज्या शक्तीच्या आधारे या संपूर्ण सृष्टीचं पालन करतायत ती शक्ती म्हणजे महालक्ष्मी आहे. तर श्री विष्णू आणि महालक्ष्मी देवींमध्ये एकदा भांडण झालं. पती पत्नीमध्ये काय भांडणं होतच असतात, तसंच त्यांच्यामध्ये एकदा भांडण झालं की आपल्यातलं अधिक श्रेष्ठ कोण. श्री विष्णू म्हणतात सगळेजण माझी आधी उपासना करतात, माझी मनोभावे पूजा करतात, मी खूप श्रेष्ठ आहे, मी सर्वत्र अत्यंत प्रसिद्ध म्हणजे पॉप्युलर आहे मी सर्वत्र. तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाल्या आपण माझं सौभाग्य आहात, त्याच्यामुळे तसं असेल सगळी जण तुमची आधी पूजा करत असतील, तुमच्या श्रेष्ठत्वामुळे मला आनंदच होईल, पण वास्तविकता ही आहे माझ्या पुढे तुम्हाला कोणी विचारतही नाही, असं त्या म्हणतात. तेव्हा त्या दोघांमध्ये स्पर्धा लागते आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची. आणि श्री विष्णू एका कीर्तनकार बुवांचं रूप घेतात आणि एका गावामध्ये जातात. असाच नवरात्रोत्सव सुरू असतो, त्यांचं कीर्तन तिथे आयोजित केलं जातं.
पण ते कीर्तन इतकं रंगतं की ते नवरात्रीच्या 9 दिवसांपुरतं मर्यादित राहत नाही. कारण अहो, श्री विष्णूंसारखे दुसरे वक्ते नाहीत, त्यांच्यासारखे दुसरे कीर्तनकार नाहीत. म्हणून महर्षी वेदव्यासानी म्हटलंय, सत्यम सत्यम पुनः सत्यम भुजमुत्थाय च उच्यते न वेदाच्च परम शास्त्रम न देव हा केशवात परहा. केशवासारखं दुसरं दैवत नाही असं त्यांनी म्हटलंय. मग माणसांचं काय? त्यांच्या तोडीचा कीर्तनकार दुसरा झाला नाही हो. म्हणून तरी गीतेला दुसरं पुस्तक नाहीये ना. गीतेवर अनेकांनी पुस्तकं लिहिली, पण गीतेच्या तोडीचं दुसरं पुस्तक नाही. तर तो सप्ताह किंवा ते 9 दिवसांचं कीर्तन 9 दिवसांपुरतंच मर्यादित न राहता त्या गावामध्ये परंपराच पडते की दर संध्याकाळी या देवळामध्ये विष्णुबुवांचं कीर्तन. आणि एक दिवस एक बाई अशाच त्या कीर्तनाला येत असतात, दाराला कुलूप लावत असतात. तेवढ्यात त्यांच्या घराच्या इकडे एक छान सोन्या मोत्याचे दागिने, सोन्या चांदीचे मोत्यांचे दागिने घालून नटलेली सजलेली एक स्त्री तिथे येते. श्री सुक्तामध्ये वर्णन केलंय ना, हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदो मावह. तशी नटलेली सजलेली आणि चंद्रासारखी सुंदर हो. बघतच राहतात त्या बाई तिच्याकडे. ती त्यांना विनंती करते, ती स्त्री, की मला तहान लागलीये, जरा पाणी देता का? पाणी देणं हा धर्म आहे. त्या आत घेतात तिला आणि पाणी देतात. ती ते पाणी पिते आणि एक सोन्याचा मोठा हंडा त्यांना देते आणि म्हणते की हा सोन्याचा हंडा आहे ना, तो तुम्ही देवासमोर ठेवा, हंड्याला हळद कुंकू लावा आणि मला हळद कुंकू लावा. त्या म्हणतात, पण हे कशा करता? तर ती म्हणते मी की असा माझा संकल्प आहे, मी हे व्रत केलंय, या महिन्यामध्ये ज्यांच्या घरी मी संध्याकाळी पाणी प्यायला जाईन त्यांना मी असा सोन्याचा हंडा देणार. त्यांना आनंदच होतो. त्या तो हंडा ठेवतात आणि म्हणतात, अहो मग रोज आमच्याच घरी या ना. ती म्हणते नाही नाही, थोडस माझं काय आहे, मला वाटेल तिथे मी जाते, थोडं माझं मन चंचल आहे. लक्ष्मी चंचल आहे, आज तुमच्याकडे आहे, उद्या असेल हे सांगता नाहीये. तेव्हा त्या तिने सांगितल्याप्रमाणे करतात. तिने जाताना त्यांना असंही सांगते, ही गोष्ट कोणाला सांगू नका तुम्ही, मी असं ठरवलंय ते. त्या ते आपलं ऐकून घेतात. पण एक म्हणतो ना आपण, स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे ती गोष्ट गावभर पसरते. आणि मग दुसऱ्या दिवसापासून काय होतं, सगळ्यांना हे समजल्यावर की अशी एक बाई संध्याकाळी सगळ्यांकडे जाणार आहे, त्या विष्णुबुवांच्या कीर्तनाला येणाऱ्यांची संख्या जी 1,00,000 असते ना, दुसऱ्या दिवशी हा केवळ 50,000वर येते. तिसऱ्या दिवशी तर काय, 50,000चे 75,000 होतात. मग 75,000चे 25,000, 25,000चे 10,000, 10,000चे 5,000, 5,000चे 1,000, 1,000चे 500, 500चे 100, 100चे 50, 50चे 25, 25चे 5 आणि 5चे 1. शेवटी फक्त एक दिवस तिथे एकटे भटजी बुवा उपस्थित असतात हो, देवळाचे पुजारी. आणि ते सुद्धा या विष्णुबुवांना सांगतात, बुवा गावातले सगळे श्रीमंत होत चाललेत, सोन्याचे हंडे मिळत आहेत सगळ्यांना, तेव्हा उद्यापासून आपलं तुम्ही असं करा, हा जो हार तुरे आणि अबीर बुक्क्यांचा कार्यक्रम आहे ना, तो तुम्ही आपला तुमच्या साथीदारांमध्ये काय तो उरकून घ्या. सगळेजण श्रीमंत होत आहेत, उगाच तुमच्यामुळे माझं नुकसान नको, असं ते म्हणतात. आणि मग विष्णुबुवांना अर्थात श्री विष्णूंना त्या आदिशक्तीचं, लक्ष्मी देवीचं श्रेष्ठत्व हे मान्य करावं लागतं. त्यांना तर ते मान्य करावं लागलंच, पण आपल्याला सुद्धा मान्य करावं लागेल ना. थोडासा पुरुष प्रधान संस्कृतीचा पडदा बाजूला सारला तर त्या आदिशक्तीचं महत्व, त्या स्त्री शक्तीचं महत्व आपल्यालाही कळेल. कारण हे जे संसाराचं चक्र आहे ना, ते त्या स्त्री शक्तीशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे स्त्री शक्ती ही सदैव श्रेष्ठच आहे आणि तिच्या श्रेष्ठत्वाचं गुणगान वेदांनी सुद्धा केलेलं आहे. वा, मस्त, छान. हो, अगदी खरंय, पटलं मला. ना? हो, अगदी खरंय. सखे, तू तुझ्या मनाप्रमाणे तुला जसे आवडते तसे आयुष्य भरभरून जग. मन मारून नाही तर मनाप्रमाणेच जग. कधी सोबतीला तुझ्या कोणी असेल तर कधी तू एकटीही असशील.
तरी घाबरू नकोस, आनंदाने जग. कधी कोणी तुझं अगदी मनापासून कौतुक करेल, काही जण आवाज स्तुतीही करतील, तर कधी तुझ्या प्रगतीचा आलेख बघून तुझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करून तुला नाउमेद करण्याचा प्रयत्नही करतील. पण ह्या गोष्टी तू मनाला अजिबात लावून घेऊ नकोस. तू जशी आहेस तशीच राहा, तुझी तू राहा, मनाप्रमाणे जग. असाच आशय कवयित्री संजीवनी बोकील यांनी त्यांच्या कवितेत गुंफला आहे. आणि ही कविता सादर करत आहेत जान्हवी. धन्यवाद मनीषा. तुझी तू राहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. हास जेव्हा ओठ हसतील, हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील. हास जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील. हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. काटे कधी बोटी रुततील, फुफाट्यात पावलं जळतील. काटे कधी बोटी रुततील, फुफाट्यात पावलं जळतील. फक्त तुला आवडलेली फुलं वेचीत राहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. मुसळधार सरी येतील, तुझा अंगार विझवू पाहतील. मुसळधार सरी येतील, तुझा अंगार विझवू पाहतील. विझणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालत राहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. उसने मुकुट कोणी घालतील, जरी अंगरखे पेरून सजतील. उसने मुकुट कोणी घालतील, जरी अंगरखे पेरून सजतील. तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू हा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. मग कुठेतरी कमळ फुलतील, मग कुठेतरी कमळ फुलतील. सुगंध घेऊन वारे येतील. मग कुठेतरी कमळ फुलतील, सुगंध घेऊन वारे येतील. तुझ्या मोकळ्या गळ्यातलं गीत तोवर गात राहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. खूपच छान ग. धन्यवाद. छान. खूप छान. मला असं वाटतं स्त्री ही अनेक पातळ्यांवरती लढाया लढत असते. ती कायम दुसऱ्यांसाठी जगत असते, झटत असते. सगळी नाती जोडून ठेवण्याच्या कामात ती प्रयत्नशील असते नेहमी. पण तिचे हे कष्ट, तिचे हे श्रम यांची प्रत्येकच वेळी दखल घेतली जातेच असं नाही. आणि तरी सुद्धा ती अतिशय मन लावून सगळी कामं करत असते. मला असं वाटतं आता तिने स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आणि तिच्या ह्या स्वतःसाठीच्या जगण्याला स्वार्थीपणा न म्हणता सगळ्यांनी अगदी मनमोकळेपणानं हे तिच्यासाठीच जगणं स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं. काय वाटतं नमाताई? अगदी खरंय. तू म्हणालीस त्याच्यामध्ये तुझी तू राहा, हे आपण स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्यांना म्हणायचं, हे अगदी खरं आहे. एव्हरी चाइल्ड गिव्स बर्थ टू अ मदर. बघा हा किती सुंदर थॉट आहे. हा विठ्ठल कामत, डॉक्टर विठ्ठल कामत यांनी मांडला आहे. रुजवात जरी पुरुष तत्वानी होत असली तरी सुद्धा निसर्गाने सृजनाचा सोहळा मात्र तिच्याकडेच ठेवलाय बरं का. हा तिच्याकडे सोपवलेला आहे. आणि हे जन्म देण्याचं सामर्थ्य किंवा बळ असल्याशिवाय शक्य होत नाही. प्रसव वेदना या सुखांत आहेत. अगदी खरंय, जन्म देणं हे सुखांत आहे. पण त्यासाठी तिला, स्त्रीला अनंत वेदना, यातना यातनं जावं लागतं. समाजाच्या टीकेला, अत्यंत विरोधाला छेद देऊन आपल्या सहचराच्या अगदी साथीने सगळ्या रूढी परंपरांना छेद देत देत पुढे वाटचाल करत उंबरठा ओलांडलेल्या अनेक अशा भारतीय स्त्रिया आहेत. भराभर नावं एकामागोमाग येतात, पण त्याच्यामध्ये अगदी अग्रगण्य असलेल्या डॉक्टर आनंदी गोपाळ. 2019 साली सख्यांनो एक त्यांच्यावर चित्रपट निघाला होता, आनंदी गोपाळ म्हणून. त्यातलीच एक रचना आज सादर करतेय आपली सखी विभावरी. विभा. धन्यवाद नमिता. आनंदी गोपाळ चित्रपटातील कवी वैभव जोशी यांची ही गीतरचना
म्हणजे संपूर्ण स्त्री शक्तीला समर्पित मानवंदनाच आहे. सांग तू आहेस ना, सांग तू आहेस ना, नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा, नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा, तरी एकदा सांग ना तू आहेस ना. कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी भवानी वा कधी रागिणी, कधी शारदा तू, कधी लक्ष्मी तू, कधी भवानी वा कधी रागिणी, सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे, सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे, स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तू, तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर, तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर, अशी सर्व व्यापी तुझी चेतना, तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमलायच्या वेदना, तू आहेस ना, तू आहेस ना. अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी, आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता, अहो भाग्य अमुचे तुझ्या या ललाटी, आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता, तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा, तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा, तू आहेस ना, तू आहेस ना, तू आहेस ना. स्त्रीत्वाचा सन्मान केला गेला पाहिजे, तिचा आदर ठेवला गेला पाहिजे. जी सृजन शक्ती आहे, नवनिर्माणाची शक्ती आहे, तिलाच आज सर्वत्र पायदळी तुडवलं जातंय. ती नसेल तर पुरुषार्थ शून्य आहे, निरर्थक आहे, आणि याची जाण संपूर्ण समाजातील प्रत्येकाने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे ना अलकाताई? हो ग विभावरी. आणि तू तर म्हणालीस ना तू आहेस ना, तसंच आहे. स्त्री हवी असते घरात प्रत्येक. अगदी म्हणजे मला ना इथे गोखलेंची एक चारोळी आठवते. त्यात ते म्हणतात की एका वडाला बिलगलेला वेल कुणीतरी उखडला आणि म्हणून तो वड उदास झाला. म्हणजे बघा, इतका तो डेरेदार मोठा वृक्ष, पण त्यालाही वेलीचा आधार हा हवाच असतो. स्त्रीचं हे असंच आहे. घरात ती विविध वेळी कधी आई, कधी बहीण, कधी पत्नी या रूपात प्रत्येकाला आधार देत असते. नाती जपणं हे म्हणजे जणू तिने अंगीकारलेलंच आहे. आणि हा नाती हा तिला एक अगदी श्रेष्ठ दागिना वाटतो. बघा कसं ते आता सांगेल प्राजक्ता. धन्यवाद. सख्यांनो, अगदी हल्लीच माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं. ते असं होतं की हस्तस्य भूषणम दानम, सत्यकंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणे किम प्रयोजनम. याचा अर्थ असा की दान हाच खरा हाताचा दागिना आहे, खरे बोलणे हा गळ्याचा दागिना आहे, विविध विषयांचे ज्ञान ग्रहण करणे हा कानाचा दागिना आहे. तर मग इतर सोन्या मोत्यांच्या दागिन्यांचा का उपयोग? आता मी जी कविता आपल्या समोर सादर करणार आहे त्यातल्या आईचंही म्हणणं असं काहीसं वेगळं आहे. तिच्यासाठी खरा दागिना कोणता आहे हे आपण जाणून घेऊया. ही मूळ कविता कवी संजय चौधरी यांची आहे, ज्याला गेय कवितेचं स्वरूप संपदा जोगळेकर यांनी दिलं आहे. या कवितेतनं एका आई आणि मुलीचा संवाद आहे. तर त्या दोघींच्या संवादातून आपण जाणून घेऊया खरा दागिना नेमका कोणता आहे. माये माझा ऐक एक, बोल लाडाची माझी लेक, हात का तुझा रताचा, घाल नांगठी त्यात, हात का तुझा रताचा, घाल नांगठी त्यात, किती सुंदर दिसत्याले माझी माये, माझी माये. मग धर माझं बोट तुझ्या नाजूक बोटात,
मग धर ग माझं बोट तुझ्या नाजूकशा बोटात, किती सुंदर दिसत्याले माझी बाये, माझी बाये. गळा का तुझा रताचा, गळा का तुझा रताचा, घाल ना हार गळ्यात, किती सुंदर दिसत्याले माझी माये, माझी माये. मग धर ग मिठी गळ्याशी तुझ्या नाजूकशा हातानी, मग धर ग मिठी गळ्याशी तुझ्या नाजूकशा हातानी, जणू हिरा गोंधळात माझी बाये, माझी बाये. ताई असं समजू नये मुलीला तिचं म्हणणं काही पटलेलं नाही. ताई तिला म्हणते, बेलीला फुल नि झाडाले पान, घालते तर त्याले कोण, बेलीला फुल नि झाडाले पान, घालते तर त्याले कोण. उमलून आलं सोन्याचं लीन, फुलून आलं तेच दागिन, चोराची नाही भीती ग माझी बाये, माझी बाये. माये, माये. तर मुलीला आपल्या आईचं हे म्हणणं पटलेलं आहे. म्हणजे बाह्यरूपी सगळ्या दागिन्यांपेक्षा तिचं जे आपल्या बाळाशी नातं आहे किंवा आपल्या मुलाशी नातं आहे किंवा याही पलीकडे जाऊन हे सगळे नाती ही जी स्त्री जपत असते यात तिला खरा दागिना दिसतो, असं तिचं म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्या सख्यांना माझं म्हणणं पटलं असेल. हो ना मधुरा? हो, अगदी खरंच किती गोड ग कविता, आणि तू किती छान सादर केलीस. म्हणजे स्त्री शक्तीचा, आदिशक्तीचा उत्सव आहे सुरू, त्याची व्यापकता आपल्याला याच्यामधून दिसून येते. हा नवरात्रोत्सव जो आहे ना, तो जसा 9 शक्तींचा उत्सव आहे तसा तो नवरंगांचा सुद्धा उत्सव आहे. आणि खरंच आपण सगळ्या जणी आज नवरंगांमध्ये सुद्धा रंगून गेलेलो आहोत. म्हणजे छान रंगीबेरंगी पेहराव करून तर आपण सज्ज आहोतच, पण स्त्री शक्तीचे सुद्धा वेगवेगळे रंग आपल्याला दिसतात. असं खरंच म्हणावंसं वाटतं, निखळ तेज ते नवरंगांचे मुग्ध त्यामध्ये मिसळूया, निखळ तेज ते नवरंगांचे मुग्ध त्यामध्ये मिसळूया, मिसळून या नाना रंगांमध्ये परी आत्मरंगी हो रंगूया, मिसळूया नाना रंगांमध्ये परी आत्मरंगी हो रंगूया. ही कल्पनाच किती सुंदर आहे ना. 9 रंगांमध्ये मिसळून सुद्धा आत्मरंगाचं वेगळेपण जपायचं, आणि आत्मरंगाचं वेगळेपण जपत असताना परत आत्मप्रौढीकडे वळायचं नाही. म्हणजे अहम भाव बाजूला सारून सोहम भाव बाळगायचा. सोहम भाव म्हणजे काय? सोहम म्हणजे काय तर तू मी आहेस आणि मी तू आहेस. तुझी प्रतिभा माझ्या प्रतिभेला पूरक आहे आणि माझी प्रतिभा तुझ्या प्रतिभेला पूरक आहे. हा भाव जर आपण बाळगला तर आपल्याला छान एक मैत्रीचा, दोस्तीचा सुंदर गोफ गुंफता येईल. मैत्री आणि दोस्ती हे दोन्ही शब्द वेगळे वापरले कारण मित्र आणि दोस्त याच्यामध्ये फरक आहे. मित्र म्हणजे काय? जो मीला त्रयस्थ वाटत नाही तो मित्र, जो मीला त्रयस्थ वाटत नाही तो मित्र. आणि दोस्त हा नेहमी 2 स्तरांवर असतो. हा जीवनातले 2 महत्वाचे स्तर कुठले? सुख आणि दुःख. त्याच्यामध्ये जो कधीच साथ सोडत नाही तो दोस्त. आणि खरंच अशी निखळ मैत्री अनुभवणं हा सोहळाच असतो. त्याच निखळ मैत्रीविषयी अरुणाताई ढेरेंनी त्यांच्या एका कवितेमध्ये सांगितलंय. ती कविता आपल्या पुढे सादर करतायत नमिता आफळे. मधुरा, तू आत्ता सांगत होतीस तेव्हा किती छान वाटत होतं. खरंच मैत्री ही अशी निखळ असली पाहिजे, नाही का? अरुणाताईंनी इतकं छान मैत्रीचं नातं दिलंय बघा. बघूया आपण. ऐक ना, ऐक ना, मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ, अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ, बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा, बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा तीव्र मधुर तिथला वाऱ्याचा वावर, आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण एक मुक्त असण्याची त्यात
एक मंद पण निश्चित ग्वाही. कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न, कितीदा पाहिलंय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही. आज तुला का सांगावंसं वाटलं कळत नाही. पण थांब, घाई करू नकोस, थांब, घाई करू नकोस. अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर कधी खुडू नये. हे ऐकताना हसशील तर मर्द असशील. स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी तर प्रेमिक असशील. समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात धपापतय माझं काळीज, तर मग तू कोण असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील. हाती हात देशील तर पती असशील. आणि चालशील जर माझ्या सोबत त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे, समजून हेही की ते हाती येईल न येईल, पण अपरिहार्य आहे. माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे आणि माझा विश्वास की माझे मलाच लढता येईल. तर मग तू कोण असशील. मित्र असशील माझ्या मित्रा, मित्र असशील माझ्या मित्रा. रसिका हो, तुमच्यापैकी काहींना नक्कीच प्रश्न पडला असेल, आज नमिताने ही कविता का बरं घेतली. तर इथे जरी पुरुषार्थी मित्र असं म्हटलं असलं तरी सुद्धा आपण सगळ्या जणी सुद्धा ह्या मैत्रीच्या भावनेने जर राहिलो ना, तर सगळ्या गोष्टी सुकर होतात. कारण ह्या मैत्रीच्या नात्यामध्येच तराजू नावाची एक गोष्ट नसते. तराजू कधीही नसतो. मीही मैत्रच असते, तूही मैत्रच, दोघी मैत्रिणीच असतात, मित्र असतात. त्यामुळे आपण आता आणि सोशल मीडियाने आपल्याला सगळ्यांनाच फ्रेंड्स करून टाकलेले आहे, तर एकमेकींना मैत्र या भावातनं बघूया आणि सगळ्या गोष्टी सुकर होताना बघूया, नाही का. प्राची, काय म्हणणं आहे तुझं. अगदी खरं आणि इतकं सुंदर प्रकारे मांडलंस नमिता तू. सुंदर म्हणजे अरुणा डेरेंनी म्हटलंय, पण तुझ्या आवाजात ऐकताना आणि तुझ्याकडनं ते आमच्यापर्यंत झिरपताना पोचलं इतकं सुंदर. तर त्याबद्दलच आपण आता एक हे करूया की आतापर्यंत इथे ह्या सादर झालेल्या कथा कवितांमधून खूप वेगळा विचार स्त्रीबद्दलचा मांडला गेला आणि स्त्रीचे विविध पैलू आपल्याला दिसले. पण हा मैत्र हा जो विषय आहे हा कायमचा पुढे नेण्यासारखा आहे. आणि स्त्रीचं श्रेष्ठत्व, सक्षम असणं हेही आपल्याकडनं अधोरेखित होतच आहे. त्याच अनुषंगाने स्त्रीला स्वतःला काय सांगायचंय ते या कवितेतून मी तुमच्या पुढे मांडते. मी मला स्वीकारते तेव्हा मी स्वतंत्र असते. मी मला स्वीकारते तेव्हा मी स्वतंत्र असते. मी मला आवडते तेव्हा मी स्वतंत्र असते. मी मला आवडते तेव्हा मी स्वतंत्र असते. मी माझ्यात असते तेव्हाच तुमच्यात रमते. मी माझ्यात असते तेव्हाच तुमच्यात रमते. मी मला जाणते तेव्हाच तुम्हालाही ओळखते. मी मला जाणते तेव्हाच तुम्हालाही ओळखते. स्वातंत्र्याची व्याख्या माझी आहे अशी साधी सुधी. स्वातंत्र्याची व्याख्या माझी आहे अशी साधी सुधी. तुझ्यासारखी न होता तुझ्यासोबत येणारी. तुझ्यासारखी न होता तुझ्यासोबत येणारी. तुझ्यासोबत येता येता स्वतः बरोबर चालणारी. तुझ्यासोबत येता येता स्वतः बरोबर चालणारी. पटतंय ना हे सर्वांना. अरे वा, हो वा, छान. छानच. आपण सगळेच नवरात्र साजरी करतोय, स्त्री शक्तीचा जागर करतोय. पण मला असं वाटतं की स्त्री शक्तीचा जागर हा फक्त नवरात्रीच्या 9 दिवसांपुरता मर्यादित नसावा. स्त्री शक्तीचा जागर हा नेहमीच केला गेला पाहिजे. स्त्रीची वाट ही कायमच खास खळग्यांनी भरलेली असते आणि तरी सुद्धा ते सगळे खास खळगे अगदी समर्थपणे पार पाडत ती पुढे जात असते. त्यामुळे तिचा आदर, तिचा मान सन्मान हा नेहमीच केला गेला पाहिजे सगळ्यांकडूनच. अशा स्त्रीची तिची कविता आता आपल्या पुढे सादर होणार आहे. ती सादर करणार आहे मनीषा ताम्हाणे. ओलांडून जुन्या रूढींचा उंबरठा ती निर्भय झाली. ओलांडून जुन्या रूढींचा उंबरठा ती निर्भय झाली. यशस्वी होऊन साऱ्या क्षेत्रात रणरागिणी झाली.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून धैर्याने लढली. कठोर परिश्रमाने कितीतरी पुढे निघून गेली. झाली रणरागिणी तरीही दुःख नाही शमले. खोटे मुखवटे लावून तिला ते छळतच राहिले. दुष्ट लोचट लांडगे लचका तोडती स्त्री देहाचा. क्रूर विकृत वासनांध बळी घेती अवलांचा. पुरुषी अहंकार विकृत नजरा स्पर्श वखवकलेला. सारे अजूनही छळती या रणरागिणीला. तडजोडीचेच बाळकडू अनेकदा तिला मिळते. समर्थ पाठराखण खरंच किती जणींना लाभते. संसारातील संकटांचे अपयशी डाव नडतात तिला. घेरलेल्या वादळाने छळलेले आयुष्य एकाकी करते तिला. अखेर सहनशक्तीचा झाला कडेलोट वीज कडाडली. साक्षात महिषासूर मर्दिनी आता अवतरली. आखीव रेखीव चौकट मोडली उत्तंग भरारी घेऊन तिने. वाट अडवणाऱ्या दैत्यांना पायदळीत उडवले तिने. साऱ्या संकटाशी धैर्याने लढते, तेजाने ती तळपते. आत्मविश्वासाने आता ती मीच गौरी मीच दुर्गा असे म्हणते. आता तसं पाहिलं तर आजची स्त्री पूर्वीसारखा अन्याय अत्याचार छळ सहन करत नाही, ती प्रतिकार करते. पण तरीही अत्याचार अजून पूर्णपणे थांबलेला नाहीये. कुठे कुठे आपण या घटना बघतोच अत्याचाराच्या. हे चित्र आता बदललं पाहिजे. हे चित्र जेव्हा पूर्णपणे बदलेल तेव्हाच खऱ्या अर्थाने नवरात्र साजरं होईल. काय पटतंय ना विभावरी तुला? अगदी अगदी बरोबर बोललात मनीषा. तुमच्या कवितेच्या ओळी सुद्धा अगदी समर्पक आहेत की कित्येकदा स्त्री अजूनही स्वतःभोवती एक चौकट आखून घेते, तर तिने ती आखीव रेखीव चौकट मोडून उत्तुंग भरारी घेतली पाहिजे आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलंच पाहिजे. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे असं आपण सगळेच म्हणत असतो. पण आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं म्हणजे नक्की काय? तिनं अर्थार्जन केलं म्हणजे ती सक्षम झाली का? की त्यात अजूनही काही गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे कुटुंबासाठी आर्थिक अर्थार्जन ती करते, पण आर्थिक नियोजनामध्ये ती हातभार लावते का? तिथं ती पुढाकार घेते का? तर याविषयी आपण जाणून घेऊया. त्याबद्दल अलकाताईंना आलेला अनुभव ते आपल्याला आज इथे सांगणार आहेत. ऐकूयात अलकाताई काय सांगतायत ते. हो ग विभावरी, तू आता म्हणालीस ना ते अगदी म्हणजे अर्थार्जन करावं स्त्रियांनी. तर यात ना मी एका गटाला म्हणजे अशी भेटायला गेले एका हाऊसिंग सोसायटीत. तर तिथला माझा अनुभव मला तुला आपल्या पुढे आता मला मांडावासा वाटेल इकडे. विषय होता बचत, गुंतवणूक व आजची स्त्री. तर एका मोठ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये याच्यावर व्याख्यान आयोजित केलं होतं. त्या स्त्रियांचे विचार समजून घेण्यासाठी सुरुवातीला मी आधी एक खेळ घेतला. बरं, इन्व्हेस्टमेंटशी निगडीत काही प्रश्न विचारले गेले आणि अगदी सोपा होता खेळ. जर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर एक पाऊल पुढे यायचं आणि जर उत्तर नाही असं असेल तर आहे तिथेच थांबायचं. तर असा एक सोपा खेळ. स्त्रियांना मजा वाटली, ह्यात काय म्हणे खेळ आहे, काहीतरीच आहे असं आपलं. तर केला सुरू आणि असे साधे काही एक 4-5 प्रश्न आधी विचारले आणि मग मी मध्येच विचारलं, तुमचे गुंतवणूक विषय निर्णय तुम्ही स्वतः घेता का? आणि या प्रश्नावर मैत्रिणींनो फक्त 2 ते 3 जणी एक पाऊल पुढे आल्या. बाकीच्या 30 जणी आधीच्याच जागी उभ्या होत्या. मला खूपच आश्चर्य वाटलं. यात विविध वयाच्या विविध प्रोफेशनच्या स्त्रिया होत्या, उत्तम मिळवत्या होत्या. आणि तरीही असं झालं का व्हावं बरं असं? मोठ्या महत्वाच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत अर्थातच घरच्यांना आपण सामील करून घ्यायला हवं, पण अंतिम निर्णय त्या स्वतः का घेऊ शकत नसतील? हे जे एक पाऊल पुढे टाकणं आहे ना, ती किती महत्वाची पायरी आहे याची जाणीव आजच्या काळातही अनेक स्त्रियांना नाही असं मला खूप वेळा दिसलं. आणि बघा, समानतेचा इतर अनेक क्षेत्रात आग्रह धरणारी स्त्री कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचे सूत्र मात्र फक्त पुरुषाकडेच आहेत या बाबतीत मात्र सजग नाहीये असं दिसतं. अर्थात घरातले भाऊ, वडील, नवरा या सगळ्यांचं मार्गदर्शन जरूरच घ्यावं.
पण अंतिम निर्णय मात्र स्त्रीला स्वतःला घेता आला पाहिजे, नाही का? इथे मल्लिका अमर शेख यांच्या शब्दांचा आधार घेऊन मला म्हणावंसं वाटतं, तू तलम अग्नीची पात आहेस ग. आता कुटुंबासोबत स्वतःच्या आर्थिक नियोजनाची पण जबाबदारी घे, तरच तू बंधमुक्त स्वच्छंद होऊ शकते. कसं म्हणजे आता या अनुभवातनं मला काय वाटतं माहितीये का सख्यांनो, अनेक क्षेत्रात स्त्री जातीये पुढे, कुटुंबाला त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना पुढे जाता यावं यासाठी तिचा आधारही आहे सतत, अर्थार्जनही करते. परंतु स्वतःच आर्थिक नियोजन, कारण किती काळ कमावशील, कधीतरी थांबायचंच आहे. पण आयुष्यातल्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आज तुला पैसा गाठीशी बांधायचंय, तर यासाठी स्वतःचं आर्थिक नियोजन प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे बघा, स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणतात आपल्याकडे, तर तशी ती गृहलक्ष्मी आहेच. आता हे लक्ष्मी रूप तिने स्वतःसाठी सुद्धा मला वाटतं दाखवलं पाहिजे. तर नवदुर्गेमध्ये अनेक रूपांपैकी ही एक लक्ष्मी रूप, याबद्दल मी आता मांडलं माझं मत किंवा माझा अनुभव. प्राजक्ता, तुला आलाय का ग असा काही अनुभव, किंवा तुला या नवदुर्गेपैकी कुठल्या रूपाबद्दल बोलावंसं वाटेल? नवदुर्गेच्या रूपांबद्दल तर आपण बोलतच आहोत. आता बघा ना सगळ्यांना, म्हणजे गाजच्या निमित्तानं आपण एकत्र आलोय, तर आपल्यामध्येच किती ऊर्जा तुम्ही स्वतः ती अनुभवत असाल कविता म्हणताना, किंवा आपण ज्या गप्पा मारतोय त्या होत असताना. कारण की ह्या सगळ्या ऊर्जा एकवटून एक शक्तीच तयार होती आपल्या. आणि ही स्त्री म्हणजे एक शक्तीच आहे. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची ताकद या स्त्रीमध्ये असते. आणि जी जीवनाचं सूर जे साधते, प्रेमाचे धागे जे जुळवते, ही स्त्री म्हणजे आपल्या एक समाजाचा हा पायाच आहे. आणि अशाच एक सकारात्मकतेचा संदेश देणारी स्वरचित कविता आपल्या समोर सादर करणार आहेत प्राची देसाई. धन्यवाद प्राजक्ता. फार सुंदर स्त्रीबद्दलची या भावना सगळ्या तू तुझ्या वक्तव्यात आल्या, आणि त्यालाच हे म्हणून मी माझी कविता सादर करते. स्त्री एक शक्ती, स्त्री जन्मा काय असे तुझी कहाणी, वेडे वाकडे त्यावर कसे बोले कोणी. स्त्री जन्मा काय असे तुझी कहाणी, वेडे वाकडे त्यावर कसे बोले कोणी. अबला नव्हेसी हे तू सांगू नकोस कधी, सबला म्हणून दाखव तुझे ते रूप आधी. अबला नव्हेसी हेच तू सांगू नकोस कधी, सबला म्हणून दाखव तुझे ते रूप आधी. असुरांविरुद्ध लढता तू दुर्गा शस्त्राणी, असुरांविरुद्ध लढता दुर्गा तू शस्त्राणी. अन्यायाविरुद्ध वापर तशीच तू तुझी वाणी, अन्यायाविरुद्ध वापर तशीच तू तुझी वाणी. सामर्थ्य तुझ्या हृदयी वात्सल्याचे, व्यर्थ न जावे देऊनी आल्या गेल्या ते. सामर्थ्य तुझ्या हृदयी वात्सल्याचे, व्यर्थ न जावे देऊनी आल्या गेल्या ते. हार जीत हे कोण कसे ठरविती, जीत हार सदा एकत्रच नांदती. हार जीत हे कोण कसे ठरविती, जीत हार सदा एकत्रच नांदती. आबरुबाब सांभाळिता तू स्वतःचा, मान आदर वाढे तो तुझ्याबद्दलचा. आबरुबाब सांभाळिता तू स्वतःचा, मान आदर वाढे तो तुझ्याबद्दलचा. नको अडकू तू मत्सर हेवा द्याव्यात, घे भरारी तू उंच आकाशात. नको अडकू तू मत्सर हेव्या दाव्यात, घे भरारी तू उंच आकाशात. गगनाची धरी तू अभिलाषा, होतील पूर्ण तुझ्या मनीषा. गगनाची धरी तू अभिलाषा, होतील पूर्ण तुझ्या मनीषा. स्त्री विना जन्म कोणाला कसा लाभेल, म्हणूनच आहे तुझे जीवन अनमोल. स्त्री विना जन्म कोणा कसा लाभेल, म्हणूनच आहे तुझे जीवन अनमोल. सृजनाचा हा अधिकार, निव्वळ तूच त्याची दावेदार. सृजनाचा हा अधिकार, निव्वळ तूच त्याची दावेदार. स्त्री जन्म म्हणजे उत्सव पर्वणी, अलभ्य लाभाची ही देणगी. स्त्री जन्म म्हणजे उत्सव पर्वणी,
अलब्ध लाभाची ही देणगी. स्त्री जन्माची हीच खरी सशक्त कहाणी, त्यावर रचतील रचना काव्य नित्य कोणी. स्त्री जन्माची हीच खरी सशक्त कहाणी, त्यावर रचतील रचना काव्य नित्य कोणी. माझ्या या कवितेत आतापर्यंत आपण नवदुर्गांच्या बाबतीत ज्या ज्या विविध गुणांचा आलेख मांडलाय आणि वेगवेगळ्या पैलूंचा विचार केलाय, तो सकारात्मक विचार सर्व समाजापर्यंत पोहोचायला हवा. मगाशी कुणीतरी म्हटल्याप्रमाणे की समाजाने आजही आपल्याला अबला म्हणून स्वीकारलं असं आहे, तर ते तसं न होता स्त्रीचं सबला असणं, अन्यायाविरुद्ध लढणं, सृजन शक्तीमुळे तिला लाभलेलं वात्सल्य आणि ती स्वतःबरोबर इतरांचंही जीवन घडवू शकते, ती अलौकिक शक्ती प्रत्येक स्त्रीकडे आहे, हे समाजाने मान्य करायला हवं. आणि या सकारात्मकतेनेच आपल्याला नवदुर्गांचा जागर किंवा नवरात्रोत्सव साजरा करणं हे विशेषत्वाने लक्षात येतं. बरोबर ना पल्लवी? नक्कीच प्राची मॅम. आणि आता पल्लवी आपल्याला आतापर्यंतचा प्रवास घडवून आणलेला आहे, त्याच्या पुढे तीच आता आपल्याला घेऊन जाते आहे. हो, ओके. थँक्यू. रसिका हो, खूप छान अनुभव तुम्हाला येत असणारच. नवरात्र आहे, खेळ शब्दांचे पुरेते गाठणे आता तुला, खेळ शब्दांचे पुरेते गाठणे आता तुला, वत्सले माते कधीची शोधते आहे तुला. ही अवस्था, ही मानसिक अवस्था आपल्या सर्वांचीच नवरात्रीत असते. या नवरात्रीत रसिका हो आपण भोंडला खेळतो, देवीचे जागरण असतं, त्याच्यावर अभिषेक असतो, पण हे सर्वच प्रकार त्या आईच्या आरतीशिवाय अपूर्ण आहेत. हो ना? तिची एक अत्यंत सुंदर आणि वेगळी आरती तुमच्या समोर सादर करतायत आमच्या दीप्तीमा. ऐका. पल्लवी, ऍक्च्युली तुझे खूप थँक्स, कारण तू इतकी सुंदर आरती मला आता दिली आहेस. आणि या सगळ्या दुर्गांना मी ती अर्पण करतेय. तुमची आरती मी आता करतेय. सो ऐका. विपुल दया घन करजे तव हृदयांबर श्री रेणुके हो, पळभर नर मोराची करुणावाणी ही आयके हो. विपुल दया घन करजे तव हृदयांबर श्री रेणुके हो, पळभर नर मोराची करुणावाणी ही आयके हो. श्रमलिस खेळून नाचून गोंधळ घालून ब्रह्मांगणी हो, निजलिस कशी दीनाची चिंता सोडून अंतःकरणी हो. कुटिलव करी जगदंबे त्रैलोक्याची तू स्वामिनी हो, विधी हरिहर अज्ञानी पूर्ण ज्ञानी तू शहाणी हो. समर्थ परमेश्वर तू अनंत सौभाग्यदायिके हो, पळभर नर मोराची करुणावाणी ही आयके हो. शरणागत मी आलो परी बहु चुकलो बोलावया हो, तुझ जननीचे नाते नावाटे लावावया हो. ऐकून करुणावाणी हृदयी सप्रेमे द्रवली हो, प्रसन्न मुख जगदंबा अंबा प्रसन्न झाली हो. अजरामर वरद्याया प्रगटून पुढे उभी राहिली हो, भवतांकित अभिमानी विष्णुदासाची माऊली हो. जी निज इच्छा मात्रे सूत्रे हालवी कौतुके हो, पळभर नर मोराची करुणावाणी ही ऐके हो. खूप छान, खूप सुंदर, खूप सुंदर. रसिका हो, शिल्पकार जसे एखादं शिल्प घडवताना त्यातला नकोसा भाग काढून टाकतो आणि हवा असलेला भाग ठेवून एक देखणं शिल्प तयार करतो, आणि त्याचप्रमाणे आपल्यातले दोष शोधून ते काढून टाकून एक यशस्वी व्यक्तिमत्व बनण्याचा संकल्प करणं हीच खरी घटस्थापना आहे. वा. ज्या दिवशी मुलीचा जन्म, मंडळी, ज्या दिवशी मुलीचा जन्म सन्मानाने स्वीकारला जाईल, ज्या दिवशी स्त्री प्रती वासना संपून आदर निर्माण होईल,
आपल्या स्वार्थासाठी तिची फसवणूक बंद होईल, तिच्यावरचे अत्याचार बंद होतील आणि प्रत्येक जण स्त्री शक्तीचा मनापासून सन्मान करेल, आदर होईल. त्या दिवशीच खऱ्या अर्थाने नवरात्र साजरं होईल. याही पुढे जाऊन विचार मांडायचा ठरवलाच मंडळी तर ठरवून अविवाहित असणाऱ्या, घटस्फोटिता, विधवा, परित्यक्ता, मुलं न होऊ शकणाऱ्या अशा सर्व स्त्रियांना आपल्या धार्मिक समारंभांमध्ये मानाचं स्थान मिळेल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण नवरात्र साजरं करू शकतो. हो ना? पटतंय ना रसिक हो? तर रसिक हो, या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त तुम्हा सर्वांना आम्हा सर्व नवदुर्गांकडनं आणि दीप्ती देसाई प्रस्तुत गाज कडून खूप मनापासून शुभेच्छा. तुमचा लोभ आहेच मंडळी, पण तो लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून वाढवा. धन्यवाद.